थँक्यू सो मच. कारण हे प्रेम माझ्यापर्यंत पोचलं म्हणूनच नियतीने मला हो म्हणालेलं आहे. मी नियतीला हो नाही म्हणालेली आहे. या चित्रपटाने मला निवडलं, मी चित्रपटाला निवडलं नाही. हा चित्रपट असा खास होता. तू म्हणू शकतेस की नियतीने हे ठरवलं होतं की एका खास चित्रपटातून मानसी नाईक ही दिसली पाहिजे. खास लोकांबरोबर एक खूप गोड टीम, गोड सहकलाकार आणि एक गोड कथा, सगळं जुळून आलं. आणि जे काय झालं ते मला असं वाटतं की ती एनर्जी मला त्या चित्रपटाने दिली. एक नशीब असतं चित्रपटाचं आणि ते चित्रपटाचं नशीब ठरवतं की कोण त्याच्यात असेल आणि कोण नाही. खूप छान वाटलं. जसं तुम्ही म्हणालात की मी खूप वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. हा प्रवास सोपा नव्हता. पण सोपा नव्हता म्हणूनच कदाचित त्याच्यात एक वेगळा गोडवा होता आणि तो मला मान्य आहे. कारण त्याच्यातून मी खूप शिकत गेले, खूप अनुभव घेतले आणि मला वैयक्तिक असं वाटतं की कुठल्या छोट्या ना छोट्या अनुभवातून मी इतकी शिकले की ते मी कुठे ना कुठेतरी नियतीला साकारताना त्याच्यात मी टाकू शकले. ते घटक बरे मोठे असतील, लहान असतील, प्रत्येक अनुभवाने जे मला शिकवलेलं आहे त्याच्यातून मी पॉझिटिव्ह राहायला शिकले. आणि तुम्ही जर आमचा ट्रेलर बघितला असेल तर नियतीसुद्धा पॉझिटिव्ह आहे. तिचे भयंकर लेयर्स आहेत. ती अभयला काहीतरी सांगताना किंवा त्याला प्रोत्साहन देताना, त्याला ती वाईब शेअर करताना, ते पॉझिटिव्हिटी शेअर करताना दाखवली आहे. तर हे साकारताना कुठेतरी ती मानसी होती, पण सेटवर वावरताना नियती होती. आणि नियतीला घडवताना हे जे 3 बसलेले आहेत ह्यांचा खूप मोठा हातखंडा आहे. खास करून दिग्दर्शकाचा, कारण त्यांनी माझ्यामध्ये विश्वास दाखवला की त्यांच्या नजरेतली ती जी काही व्यक्तिरेखा होती नियती, ती मला साकारायला दिली. नम्रता मॅमचं, कारण त्यांनी माझ्यामध्ये तो विश्वास दाखवला. आणि खूप मोठं थँक्यू सुबोधचं. एकतर माझी इच्छा होती की मला सुबोधबरोबर काम करायचं होतं, त्याच्यामुळे मला तो चान्स मिळाला. माझ्या बकेट लिस्टवरती जे माझे फर्स्ट टॉप प्रायोरिटीज जे माझे काही होते त्याच्यामध्ये मी एक टिकमार्क केलं अगदी आनंदाने की मला सुबोधबरोबर काम करायला मिळालं. त्यांनी मला खूप मदत केलेली आहे नियतीला साकारताना. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की माझ्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे, पण त्या एनर्जीला कंट्रोल करणं नियतीसाठी खूप गरजेचं होतं. तो कंट्रोल करणं मला सुबोधनी शिकवलं आणि खूप छान वाटलं. बाकी हा पिक्चर आता तुमचा.